महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पिकांसोबत शेतजमीनही वाहून गेली असून गुरढोरं घरदार उद्ध्वस्त झालेत। या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास ताथोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं गोंधळ घातला। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पिकांसोबतच शेतजमीनही वाहून गेली असून गुरढोरं घरदार उद्ध्वस्त झाले। या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली गेली। पंजाबप्रमाणेच गंभीर परिस्थिती महाराष्ट्रातही उभी राहिली। या परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी तात्काळ मदत जाहीर करणं आवश्यक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून माता तुळजाभवानी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देवो आणि राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळावी अशी मागणी केली गेली। शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे राज्य सरकारसमोर तातडीनं निर्णय घेण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे।